नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला, पंजाबमध्ये टिंबटिंब यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. पर्याय पहा. 1 महादेव गोविंद रानडे, 2 वासुदेव बळवंत फडके, 3 अनंत लक्ष्मण कानेरे, 4 रामसिंह कुका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामसिंह कुका. पुढचा प्रश्न पहा. 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी टिंबटिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. पर्याय पहा. 1 गदर संघटना, 2 मित्रमेळा, 3 अनुशीलन समिती, 4 इंडिया हाऊस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मित्रमेळा. पुढचा प्रश्न पहा. 3 वासुदेव बळवंत फडके यांनी टिंबटिंब यांच्याकडून शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. पर्याय पहा. 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, 2 अरविंद घोष, 3 वस्ताद लहुजी साळवे, 4 खुदीराम बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वस्ताद लहुजी साळवे. पुढचा प्रश्न पहा. 4 बिहारमध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकारविरुद्ध मोठा उठाव केला. पर्याय पहा. 1 कजार सिंग, 2 बिरसा मुंडा, 3 शंकर शहा, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न पहा. 5 1883 मध्ये टिंबटिंब येथील कारागृहात वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला. पर्याय पहा. 1 मंडाले, 2 एडन, 3 मुंबई, 4 अंदमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एडन. पुढचा प्रश्न पहा. 6 दामोदर व बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी टिंबटिंब रोजी रँडचा वध केला. पर्याय पहा. 1 22 जून 1895, 2 22 जून 1898, 3 22 जून 1897, 4 22 जून 1893. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 जून 1897. पुढचा प्रश्न पहा. 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी टिंबटिंब या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. पर्याय पहा. 1 बेनिटो मुसोलिनी, 2 गॅरिबाल्डी, 3 जोसेफ मॅझिनी, 4 काउंट काऊर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोसेफ मॅझिनी. पुढचा प्रश्न पहा. 8 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान येथे कारावासात असताना टिंबटिंब हे आत्मचरित्र लिहिले. पर्याय पहा. 1 माझे सत्याचे प्रयोग, 2 बलुत, 3 माझी जन्मठेप, 4 स्मृतिचित्रे.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माझी जन्मठेप. पुढचा प्रश्न पहा. 1938 साली टिंब येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पर्याय पहा. 1 नागपूर, 2 मुंबई, 3 पुणे, 4 सोलापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. पुढचा प्रश्न पहा. 10 नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा वध टिंब या क्रांतिकारकाने केला. पर्याय पहा. 1 स्वातंत्र्यवीर सावरकर, 2 बाबाराव सावरकर, 3 बाळकृष्ण चाफेकर, 4 अनंत लक्ष्मण कानेरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनंत लक्ष्मण कानेरे. पुढचा प्रश्न पहा. 11 अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते? पर्याय पहा. 1 खुदीराम बोस, 2 अरविंद घोष, 3 जतींद्रनाथ बॅनर्जी, 4 बारिंद्र कुमार घोष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बारिंद्र कुमार घोष. पुढचा प्रश्न पहा. 12 अनुशीलन समितीचे कोलकात्याजवळील टिंब येथे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. पर्याय पहा. 1 दुर्गापूर, 2 खरागपूर, 3 माणिकताळा, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माणिकताळा. पुढचा प्रश्न पहा. 13 बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 अरविंद घोष, 2 खुदीराम बोस, 3 रासबिहारी बोस, 4 सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरविंद घोष. पुढचा प्रश्न पहा. 14 इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. 1 राजेंद्र लाहिरी, 2 रासबिहारी बोस, 3 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, 4 मादाम कामा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पुढचा प्रश्न पहा. 15 टिंब यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. पर्याय पहा. 1 मादाम कामा, 2 कल्पना दत्त, 3 डॉक्टर ॲनी बेजंट, 4 प्रीतिलता वड्डेदार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मादाम कामा. पुढचा प्रश्न पहा. 16 अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, 2 गदर, 3 अभिनव भारत, 4 अनुशीलन समिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गदर. पुढचा प्रश्न पहा. 17 भगतसिंग व राजगुरू यांनी टिंब यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या झाडून
ठार केले? पर्याय पहा. 1 अनंत लक्ष्मण कानेरे, 2 बाबाराव सावरकर, 3 लाला लजपत राय, 4 खुदीराम बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय. पुढचा प्रश्न पहा. 18 नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या विधेयकांच्या निषेधार्थ भगतसिंग व टिंबटिंब यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्ब फेकले. पर्याय पहा. 1 सुखदेव, 2 बटुकेश्वर दत्त, 3 राजगुरू, 4 चंद्रशेखर आझाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बटुकेश्वर दत्त. पुढचा प्रश्न पहा. 19 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या विभागाचे प्रमुख कोण होते? पर्याय पहा. 1 भगतसिंग, 2 चंद्रशेखर आझाद, 3 सुखदेव, 4 राजगुरू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न पहा. 20 भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना टिंबटिंब रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. पर्याय पहा. 1 23 मार्च 1930, 2 23 मार्च 1931, 3 23 मार्च 1932, 4 23 मार्च 1933. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 मार्च 1931. पुढचा प्रश्न पहा. 21 अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत टिंबटिंब हे क्रांतिकारक ठार झाले. पर्याय पहा. 1 प्रफुल्ल चाकी, 2 चंद्रशेखर आझाद, 3 मदनलाल धिंगरा, 4 सूर्यसेन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न पहा. 22 सूर्यसेन व त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांनी टिंबटिंब येथील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. पर्याय पहा. 1 काकोरी, 2 माणिकताळा, 3 कोलकाता, 4 चितगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चितगाव. पुढचा प्रश्न पहा. 23 जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या मायकल ओडवायर याचा वध कोणी केला? पर्याय पहा. 1 भगतसिंग, 2 सुखदेव, 3 राजगुरू, 4 सरदार उधम सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार उधम सिंग. पुढचा प्रश्न पहा. 24 चित्रातील व्यक्ती कोणत्या कटांशी संबंधित आहे? पर्याय पहा. 1 सुरत कट, 2 चितगाव कट, 3 काकोरी कट, 4 मिरत कट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चितगाव कट. पुढचा प्रश्न पहा. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले? पर्याय पहा. 1 सुभाषचंद्र बोस, 2 बटुकेश्वर दत्त, 3 रासबिहारी बोस, 4 खुदीराम बोस.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रासबिहारी बोस. पुढचा प्रश्न पहा. 26 चित्रातील व्यक्तीचे नाव ओळखा. पर्याय पहा. 1 शांती घोष, 2 प्रीतिलता वड्डेदार, 3 कल्पना दत्त, 4 सुनीती चौधरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रीतिलता वड्डेदार. पुढचा प्रश्न पहा. 27 खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 चाकफेकर बंधूंनी रँडचा वध केला, 2 वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले, 3 प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर गोळी घातली, 4 रासबिहारी बोस यांनी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकले. या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर गोळी घातली. पुढचा प्रश्न पहा. 28 पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. घटना पहा. क चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, ख काकोरी कट, ग काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना आणि घ रँडचा वध. आणि पर्याय आहेत. या ठिकाणी या घटना ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्या क्रमाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.